ही आता फाटलेली गोधडी होती ती आता खाली एक आता ही साडी अंतरली, त्याच्यावरती आता गोधडी अंतरली. नंतर बोलता येते ना. ही एकदम अशी असे ह्याच्यावरची साड्या होत्या त्या फाटलेल्या होत्या. आता मी ह्याच्यावर वर खाली साडी अशी लावलेली आहे आणि त्यांची एवढीशी अशी छोटीशी गोधडी होती. मग त्यालाच मी हे वर खाली साडी लावून ही शिवलेली आहे. अजून एक ही त्यांनी दुसरी पण दिलेली होती, ती पण ही एवढी ही आहे, छोटीशी आहे, ती पण अशी मी शिवलेली आहे बघा. त्याला पण ही पण फाटलेली होती, त्याला पण वर खाली अशी साडी लावून ती एकदम छानपैकी नवी असं जशा साड्या दिलेल्या असतात तशी शिवतात ना, तशी ती मी साडी दिलेली होती. त्याच्या मी ह्या 2 गोधड्या शिवल्या. जसे कस्टमरची होती ना गोधडी तेवढीच मी कटिंग वगैरे काही करून टाकलेलं नाही आहे. जेवढी होती ना त्यांची तेवढीच मी ही शिवलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा अशी ही छान मी जुन्या गोधडीपासून नवीन गोधडी तयार केलेली आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी पहिला एक व्लॉगमध्ये कस्टमरची गोधडी जुनी गोधडी होती ती कशी शिवायची ती पण व्हिडिओ टाकलेला आहे. आणि परत अनेक गोधडी त्यांनी तशीच फाटलेली होती, ती आता मी शिवणार आहे, घालून असं शिवणार आहे. ते आता मी व्यवस्थित अंथरूण वगैरे असं घालत आहे. आणि जाड जाड असलं की सुया वगैरे तुटून जातात. परत बोटामध्ये पण सुई एक वेळ असं आली होती तुटून, म्हणून मी असं व्यवस्थित घालून असं शिवण्याचा मी प्रयत्न करते. आणि आता मी ही गोधडी अशी घालत आहे, म्हणजे असं ही 1.5 साडीची आहे. एक होती ती पण 1.5 साडीपेक्षा जरा मोठी होती. आणि आता ही दुसरी गोधडी मी आता घालायला लागली आहे. आणि आता त्याला असं भरून वगैरे दोरे भरून घेणार आहे. असं व्यवस्थित करून दोरे भरून घ्यावं लागतात तरच ती गोधडी शिवायला छान असं व्यवस्थित येते. नाहीतर मग असं गोळा होत जाते. त्याच्यामुळे व्यवस्थित असं करून आतमध्ये लाक भरायला लागतात. आमच्या इथं तर लाक भरायला म्हणतात, तुमच्याकडे कसं काय म्हणतात? लाक भरणे काय दोरा भरणे असं काय कसं म्हणतात ते कमेंटमध्ये मला सांगा. मला आमच्याकडे तर असं म्हणतात म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये असं सांगत आहे तुम्हाला. मग तुमच्या इथं कसं म्हणतात ते पण सांगा, म्हणजे मला समजून जाईल की हा बाबा असं बोलतात. आम्ही कसं हे खेडेगावात आहे, आम्ही काय शहरामध्ये नाही आहे, खेडेगावात आहे, त्याच्यामुळं ही भाषा अशी वापरतात, अशी बोलायचं. मग ते इकडच्यासारखं आम्हाला बोलावं लागतं म्हणून मी ते शब्द असं वापरते. मग ते तुम्हाला कसं वाटते? हे आमची इकडची गावंढळ भाषा आहे ना, म्हणजे शुद्ध नाही आहे तेवढी. मग त्याच्यामुळे मी तसे व्हिडिओमध्ये बोलते. मग आता जरा थोडं होतं ते साईडला आलेलं, ते जरा थोडं असं कटिंग करून मी घेतलेलं आहे. आणि आता ते दोरे असं भरायला लागले. असं वाकळीची दोरं असतात ते दोऱ्यानं असं भरावं लागतं. आणि मी ते आता दोरे व्यवस्थित असं भरून घेत आहे. मग तुम्ही कसे गोधडी घालताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा. कशी गोधडी म्हणजे घालताय, कशी शिवायची, आणि माझी गोधडी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करायला विसरू नकोसा. आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका, कारण मी हे खेड्यागावातनं असं लोकांपर्यंत हे कशी गोधडी शिवायची हे पोचू देत म्हणून मी हे प्रयत्न करते. नाही तर पहिला काय असं यूट्यूब चॅनल वगैरे मला तरी काय माहीत नव्हतं. आत्ता हे माहिती झालं त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ हे टाकले. नाही तर मी भरपूर वर्ष झाले असं गोधड्या शिवते, भरपूर गोधड्या शिवून दिलेत. खरं हे असले यूट्यूब चॅनल नव्हतं त्याच्यामुळे मग मी काय असं व्हिडिओ टाकत नव्हते. आता जरा टाका लागले. मग असं भरपूर प्रतिसाद पण आला आहे, म्हणजे कमेंट पण करतात तुमची गोधडी छान आहे, तुम्ही
छान शिवलाय असं म्हणून सांगतात. जरा बरं वाटतं मला पण, कारण मला पण उत्साह वाटतं शिवायला. कारण असं कमेंट चांगल्या चांगल्या आल्या की चांगलं वाटतं. परत असं विचारतात पण कमेंट करून, तुम्ही किती नंबरची सुई वापरता. परत मला फोन पण येतात, तुम्ही गोधड्या छान शिवताय आणि माझ्या पण शिवायच्या आहेत. खरं ते कसं त्यांनी पण थोडं लांब आमचं खेडेगाव आहे, त्यांनी शहरात राहिलेले असतात. ते माझ्यापर्यंत येऊन पोचत नाहीत ना, त्याच्यामुळं त्यांना मी सांगते इथं आसपास जवळ असले तर मला सांगा, मी शिवून तुमच्या गोधड्या देते म्हणून. मग आता हे व्हिडिओ बघून माझ्याकडे परगावातून बाहेरून असं भरपूर म्हणजे असं गोधड्या यायला चालू झालेत आहेत. आणि मी शिवते पण कायम असं कित्येक वर्ष झाले शिवायला लागले आणि आता शिवायला चालू आहे माझं आता. मग मी आता ही गोधडी पूर्ण झाली असं टाके वगैरे आतमध्ये भरून, आणि आता मी ते बांधून वगैरे असं आता ठेवणार. आणि 1-2 असं दिवसातनं गोधडी घालून मग शिवायला चालू करते. मग ते इकडे तिकडे विस्कटू नये म्हणून मी बांधून ठेवले आणि आता शिवायला घेतली संध्याकाळच्या वेळेला. मला एका कस्टमरला ह्या अशा 2 गोधड्या आणून दिलेल्या आहेत. पहिला जुन्या गोधड्या होत्या आणि ह्याला वर खाली असं साडी लावण्यासाठी ही मला गोधडी दिलेली आहे. आता मी ह्याला पाल तयार करून घेतली आहे की एक वर एक घालण्यासाठी असं तयार करून घेतलेली आहे मी. आणि हे खाली एक असं वर खाली घालणार आहे. मी असं तयार करून घेतलेत, आता मिशनीवर शिवून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला पुढे कशी घालायचे आहेत ते दाखवते. जुन्या आता गोधडीपासून नवीन गोधडी कशी तयार होते ती बघा तुम्ही. ही आता साडी मी खाली अंतराला लागली. आता हे असं हलकून घेणार आहे, व्यवस्थित करून घ्यावं लागतं. ही आता फाटलेली गोधडी होती ती आता खाली एक आता ही साडी अंतरली, त्याच्यावरती आता गोधडी अंतरली आणि त्याच्यावर अजून एक साडी ती अंतरती. ही एक आता संदीप तू का लहान आहेस, जरा शांत बस की जरा. आता शांत बसतो म्हणतो, जरा शांत बस. दांडगं काम तुमचं. हे असं व्यवस्थित करावं लागतं. हे असं व्यवस्थित असं करून घ्यायला लागतं, कारण गोळा झाले की मग गोळा गोळा होत राहते. हे बघा कशी सून माझी सुईमध्ये दोरे भरून देते. आणि मग मी आता ती तिकडून गावावरून आली, मग आता मला जरा मदत करू लागते आणि आता सुईत दोरे वळून देते. सुईत दोरे असं वळून घ्यायचं, त्याच्या मापाचे मी आता करून घेतलेले आहेत. आणि नंतर ते दोरे टवायचे, असे आतमध्ये भरायचे दोरे. त्याच्यानंतर पाहू शकताय गोधडी कशा प्रकारे ती तयार झालेली आहे. नवी एकदम जशी साड्या घालून शिवलेली असेल तशीच ही नवी आता जुन्या गोधडीपासून नवीन गोधडी आता ही तयार होती. तुम्हाला ती आता तयार झाली की तुम्हाला ती दाखवते कशी गोधडी तयार झाली, त्याला कसे हे आता हे मध्ये टाके घालणार असे. हे आता प्रत्येक गोधडीला हे काढून काढून अशी ठेवते, नंतर हेच दोरे वापरते मी. हे तुम्ही पाहू शकता. हे बघा, ही एक साडी घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता हे रग वगैरे दिल्या की त्यामध्ये घातल्या साड्या घातलेल्या आहेत. ही गोधडी आहे जुनी आणि त्याच्यावर ही मी एक साडी लावलेली आहे. आणि आता हे मी लाख भरते असं थोड्या थोड्या अंतरावर मी असं हे करते, कारण गोधडी आपले कापड इकडे तिकडे हलत नाही आणि व्यवस्थित शिवायला येतं. मग जर असं नाही घातले लाख नाही असं भरलं तर मग व्यवस्थित शिवायला येत नाही. हे असं मी आधी भरून घेते.
एका दोरे भरणे किंवा लाग घालणे असं म्हणतात. आता ह्या ठिकाणी असं काहीतरी ओझं ठेवलेलं असतं, तर मी तसं काय ओझं वगैरे काही ठेवत नाही, काही नाही. माझी काही साड्या वगैरे हालत नाही, असं मी व्यवस्थित घालते. तुम्हाला हे माझी पद्धत कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा. छान वाटत असेल तर. एवढा अंतर सोडायचा परत आणि असं साडीवर हे सगळीकडे टाके घातलेले आहेत. हे बघा की कसं घातल्यात. हे असं इथून असं घातलेलं आहे, तिथून हे परत इकडं पण घातलेलं आहे. हे पूर्ण असं हे टाके घातलेलं, आतमध्ये भरले टाके. हे आता मग मी काय करणार, हे ते गोळा करून ठेवते रेडी करून असं. नंतर मला हे शिवायला सोपं जातं. असं व्यवस्थित रेडी करून ठेवावं लागते. गोल गोल गोल. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा. मला अजून गोदडी घाला. काय चालू आहे? आता एक कस्टमर आले, त्यांची एक गोदडी शिवलेली आहे. ते कस्टमर गोदडी माझ्यासाठी आले. ते फोनवर बाई बोलायला म्हणायचं काय? आपण कसं बोलायला आपण कुठाल्या? मला काय कळलं ना बाई. हा? जेवल्या का? जेवलो जेवलो. तुम्ही जेवला बाई. जेवला? काय ना आमच्या त्या बहिणीला जेवण जरा देऊन आलो हा. हं. आणि म्हटलं बहिणी जवळ अशी चढलो वर. हा. काय आज साडी बरं आज असंच काय कुठे डवरा आहे? नाही बाई. तुझी आत्तीची साडी नेणारच काय नंतर? ते येऊन आले कोणती रेशनाला गेली गं. हां तेव्हा घेऊन दे. चांगली हा? तेव्हा घेऊन जाऊ दे. इथे एक बांधायची. लेवा घालून ठेवायला सा. इथे लेबा घालून ठेवायचं, मग बरं पडतं. मुलगी शाळेला गेली. गेली शाळेला. तर येईल अजून तरी पण 1.5 तास. 1.5-2 तास. चला फायनली ही गोदडी घालून ठेवली. माझी गोदडी जेव्हा शिवलेली आवडली. हां हं. श्री स्वामी समर्थ सर्वांना. काल परवा 2 गोदड्या हे कस्टमरच्या आलेल्या होत्या, जुन्या गोदड्या आलेल्या होत्या. त्या मी वर खाली साडी लावून हे आता नवीन गोदडी तयार केलेली आहे. बघा तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे ही गोदडी मी शिवलेली आहे. हे बघा, हे असं त्यांनी दिलेली होती. मी त्याच्यावर वर खाली असं इकडे एक वर आणि इकडे एक खाली असं लावून हे काठ वगैरे फिनिशिंगमध्ये केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. ही एकदम अशी ह्याच्यावरचे साड्या होत्या ते फाटलेल्या होत्या. आता मी ह्याच्यावर वर खाली साडी अशी लावलेली आहे. आणि त्यांची एवढीशी अशी छोटीशी गोदडी होती, मग त्यालाच मी हे वर खाली साडी लावून ही शिवलेली आहे. अजून एक ही त्यांनी दुसरी पण दिलेली होती. ती पण ही एवढे ही आहे, छोटीशी आहे. ती पण अशी मी शिवलेली आहे. बघा त्याला पण ही पण फाटलेली होती. त्याला पण वर खाली अशी साडी लावून ती एकदम छानपैकी नवी असं जशा साड्या दिलेल्या असतात तसे शिवतात ना, तशीच ही मी साडी दिलेली होती. त्याच्या मी ह्या 2 गोदड्या शिवल्या. जसे कस्टमर शिवते ना गोदडी
तेवढीच मी कटिंग वगैरे काही करून टाकलेलं नाही आहे. जेवढी होती ना त्यांची तेवढीच मी ही शिवलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा अशी ही छान मी जुन्या गोदडीपासून नवीन गोदडी तयार केलेली आहे. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्हाला जर माझ्या गोदड्या छान वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा. चला बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.